सांगली मिरज कुपवाड शहरात विरोधी पक्षनेते मंगेशदादा चव्हाण यांची ग्रँड एंट्री. विद्यार्थ्यांसोबत पोषण आहार घेत शाळांची केली पाहणी. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेशदादा चव्हाण यांनी शहरातील मनपा शाळांना अचानक भेट देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि पोषण व्यवस्थेची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तसेच शिक्षकांशीही सविस्तर चर्चा केली. मनपा शाळा क्रमांक 7 येथे सर्वप्रथम भेट देताना मंगेशदादा चव्हाण व गटनेते युवराज गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. शाळेत सुरू असलेल्या पोषण आहार योजनेची माहिती घेतल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून पोषण आहारही ग्रहण केला. विद्यार्थ्यांप्रमाणेच स्वतःचे ताट धुवून ठेवत त्यांनी साधेपणाचा आदर्श घालून दिला. या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर शाळेची संपूर्ण पाहणी करण्यात आली. शाळेतील शिक्षक व अधिकाऱ्यांनी मंगेश चव्हाण आणि युवराज गायकवाड यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी नम्रपणे तो सत्कार नाकारत तुम्ही विद्यार्थ्यांवर चांगले लक्ष देता आणि शाळा सुंदर ठेवता म्हणून आम्हीच तुमचा सत्कार करतो असे सांगत शिक्षकांचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी महापालिका प्राथमिक शाळा क्रमांक 29 येथे भेट देत शाळेची पाहणी केली. विशेषतः शौचालयाची तपासणी करून स्वच्छतेची स्थिती जाणून घेतली. तसेच काही ठिकाणी झालेल्या तोडफोडीबाबत शिक्षक व स्थानिक मुकादम यांच्याशी चर्चा करून योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर शाळा क्रमांक 3 येथे भेट देत मुख्याध्यापक व शिक्षकांची भेट घेतली. यावेळी शिक्षकांनी शाळेसमोरील विविध अडचणी व समस्या विरोधी पक्षनेते मंगेशदादा चव्हाण यांच्या समोर मांडल्या. पुढे शाळा क्रमांक 17 मौलाना आझाद उर्दू शाळेतही त्यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी काढलेली सुंदर चित्रकला पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले. या सर्व भेटीदरम्यान महापालिका शिक्षण अधिकारी तसेच माजी नगरसेवक तौफिक चिखलगार उपस्थित होते. विरोधी पक्षनेते मंगेशदादा चव्हाण या अचानक भेटीमुळे मनपा शाळेमध्ये चांगलीच हालचाल निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सुविधांबाबत प्रशासन अधिक सजग राहण्याची गरज असल्याचा संदेशही त्यांनी दिला. स्कॉलरशिप मध्ये आमची मुले गुणवत्ता येत आणि मन भारावून गेले म्हटलं तरी चालेल. अतिशय म्हणजे खेळकर सरांचा तर विषयच नाही कामाच्या बाबतीत. कारण मी त्यांना कधी कधी फोन करतो, फोनला त्यांनी कधी उत्तर दिलं नाही असं झालंय.
माझी जास्त वेळ माझे 2-3 फोन झाले. स्वतः मला सांगितलं की माझी अशी विनंती आहे, आज मीटिंग घ्यायला नको, आज विद्यार्थ्यांची परीक्षा आहे. आम्ही लगेच मीटिंग थांबवली. सर ठीक आहे म्हटलं, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, तुम्हाला कधी वेळ मिळेल. आम्हाला फक्त कोणाची मापं काढायची नाही, शिक्षणाची मापं काढा. आम्हाला शिक्षणासाठी काय लागणार आहे, काय देता येईल महापालिकेकडून, किंवा महापालिका काय कमी पडत असं, यासाठी आम्ही हे पाहणी करायला आज 2-4 शाळा जाऊन आलोय. व्हिडिओ दिलं तिथे तुमच्यासारखे सगळीकडे शिक्षक आम्हाला भेटले. सर्वांचा आभार आहे. आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मराठी शाळा, मराठी माध्यम शाळांना आम्ही व शरदचंद्र पवार पक्षाचे माननीय गटनेते युवराज गायकवाड साहेब यांना घेऊन आम्ही एकत्रित या ठिकाणी सर्व शाळांना व्हिजिट दिली. व्हिजिट देत असताना आमच्या बरोबर प्रशासन अधिकारी म्हणून खेडकर साहेबांना घेऊन आम्ही सर्व शाळांना व्हिजिट दिली. त्यामध्ये शाळांना सुरुवात व्हिजिट देत असताना शाळा नंबर 7 पासून सुरुवात केली. त्यामध्ये सर्वप्रथम आम्ही मुलांना देण्यात येणारा पोषण आहार स्वतः आम्ही खाऊन त्या ठिकाणी बघितला. त्यामध्ये काही कमी आहे का, डाळी कमी आहेत का आमटीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बारकाईने त्या ठिकाणी बघितली. तर शाळेची परिस्थिती बघितली तर शाळेची पट संख्या ज्या पद्धतीनं जास्त आहे त्या पद्धतीनं शिकवण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी आहे. तर मुलांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तर जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. आतापर्यंत तुम्ही बघताय की महापालिकेमध्ये फक्त घोषणा होतात, प्रत्यक्ष काम या ठिकाणी शाळेत आल्यावर आपल्याला कळतंय. काही शाळेच्या छत गळत आहेत, काही शाळांना छत नाही आहे. शौचालयामध्ये बघितलं असता तर शौचालयामध्ये एका शौचालयामध्ये मुलं मुली जाताना दिसतात. तर ह्या गोष्टी खरोखर बदलणं गरजेचे आहेत, नव्यानं करणं गरजेचे आहेत. ह्यामध्ये कुठेही हे भाजप सरकार असू दे किंवा प्रशासन करताना दिसत नाहीये. पण शिक्षकांची तळमळ बघितली तर त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी अतिशय मनापासून ते काम करत आहेत. तर खेडकर साहेबांचं पण आम्ही काम बघितलं. ते दिवस रात्र मुलं कशी शिकतील व त्यांचा दर्जा कसा वाढेल याच्यावर जास्त हे प्रयत्न करत आहेत. तर ह्यामध्ये कमी फक्त महापालिका प्रशासन कमी पडत आहे. महापालिका ह्या शाळेकडे दुर्लक्ष करत आहे. येणाऱ्या महासभेमध्ये आम्ही आवाज उठवू. या महासभेमध्ये या शाळेंना भरघोस निधी देण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. आणि जर का देत नसतील तर सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार, त्याशिवाय आम्ही राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.